नमस्कार. कधी विचार केला आहे का, कोल्हापूरजवळ वाडी रत्नागिरीचा डोंगर, चैत्र पौर्णिमा आणि सगळीकडे फक्त गुलाबी रंगाची उधळण. हा, डोळ्यासमोर येते ते दृश्य. तो गुलाबी गुलाल आणि लाखो भाविक. अगदी. तर आज आपण महाराष्ट्राच्या याच एका महत्त्वाच्या दैवतावर, म्हणजे ज्योतिबा, त्यांचं स्थान आणि तिथल्या काही खास परंपरा यावर जरा सविस्तर बोलणार आहोत. बरोबर. म्हणजे ज्योतिबा नक्की कोण आहेत, त्यांचं वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावरचं स्थान काय आहे, आणि हो, तिथे त्यांची बहीण मानली जाते यमाई, तिच्याबद्दल पण बोलूया. हां, यासाठी आपण काय काय वापरणार आहोत? म्हणजे पुराणकथा तर आहेतच. हो, पुराणकथा, मंदिराचा इतिहास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजही सुरू असलेल्या तिथल्या जिवंत परंपरा, उत्सव, गुलाल, सासनकाठ्या, पालखी, हे सगळं. ठीक आहे. तर सुरुवात करूया की ज्योतिबा कोण आहेत. अशी मान्यता आहे की ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे त्रिमूर्तींच्या एकत्रित ज्योतीतून ते आले. अगदी. आणि मुख्य कारण होतं कोल्हापूरच्या अंबाबाई म्हणजे महालक्ष्मीचं रक्षण करणं. त्यासाठीच अवतार घेतला. हो. त्यांनी मग रक्तभोज आणि रत्नासूर नावाचा राक्षसांचा नाश केला आणि हा डोंगर, वाडी रत्नागिरी, त्यांचं मुख्य ठाणं बनलं. आणि त्यांना केदारेश्वर किंवा केदारनाथ म्हणूनही ओळखतात. हे पण महत्वाचं आहे. अच्छा, म्हणजे केदारनाथ. हो, यातून त्यांचा नाथ संप्रदायाशी असलेला संबंध दिसतो. म्हणजे ते फक्त योद्धे नाहीयेत, तर योगी पण आहेत. एक काय म्हणतात त्याला, योद्धा योगी असं स्वरूप आहे त्यांचं. म्हणजे फक्त डोंगर देवता नाहीयेत ते. नाही, ते क्षेत्रपालक आहेत. म्हणजे त्या पूर्ण भागाचं रक्षण करणारे. कृषी संस्कृतीत याला खूप महत्त्व आहे. बरोबर. आणि हा डोंगर, वाडी रत्नागिरी, समुद्रसपाटीपासून किती उंच आहे? साधारण 3124 फूट उंचवर आहे. अरे वा. आणि तिथे मुख्य ज्योतिबा मंदिराबरोबरच केदारेश्वर आणि रामलिंग मंदिरे पण आहेत, बरोबर? हो, केदारेश्वर मंदिर तर सगळ्यात जुनं मानलं जातं आणि यांचं बांधकाम हेमाडपंथी शैलीतलं आहे. हेमाडपंथी म्हणजे ते चुना न वापरता केलेले बांधकाम ना, काळ्या दगडांचं? अगदी. ते खास काळे दगड एकमेकांत असे काही बसवतात की चुना लागत नाही. आणि मंदिरांसमोरच्या त्या उंच दीपमाळा, त्या तर लगेच लक्ष वेधून घेतात. हां, या मंदिरांचा जीर्णोद्धार पण झालाय ना कधी? हो, मराठा काळात. विशेषतः ग्वालियरच्या शिंदे घराण्याने पुढाकार घेतला. राणोजी शिंदे यांनी 1730 मध्ये मुख्य मंदिराचं काम केलं. अच्छा. आणि मग पुढे दौलतराव शिंदे यांनी 1808 मध्ये केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यामुळे आजही तिकडे लोक ज्योतिबा, केदारेश्वर, रामलिंग असा एकत्रित उल्लेख करतात. जणू एकच देवस्थान आहे. आता एका खास गोष्टीकडे येऊया. यमाई देवी. याच डोंगरावर तिचे वेगळं मंदिर आहे म्हणे. हो, आहे. आणि स्थानिक लोक तिला ज्योतिबाची बहीण मानतात. पण ही कोण यमाई? कारण साताऱ्याच्या औंध गडावर पण एक यमाई आहे. ती तर वेगळी देवी आहे. हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. बरेच जण यात गोंधळतात. पण वाडी रत्नागिरीची यमाई आणि औंधची यमाई या पूर्णपणे वेगळ्या आहेत. अच्छा, म्हणजे इथली यमाई फक्त इथल्या परंपरेचा भाग आहे. अगदी. ज्योतिबाच्या डोंगरावरची यमाई ही पूर्णपणे तिथल्या स्थानिक श्रद्धेतून आलेली आहे आणि तिला ज्योतिबाची बहीण म्हणूनच पूजतात. चैत्र यात्रेत ज्योतिबाची पालखी तिच्या मंदिरात जाते. हो का? हो, तिथे भाऊ बहिणीच्या नात्याचे खास विधी पण होतात. हे स्थान विशिष्ट श्रद्धेचे एक उत्तम उदाहरण आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ही चैत्री यात्रा म्हणजे गुलालाचा सण. काय वर्णन करतात लोक. चैत्र पौर्णिमेला आणि पुढे वैशाख महिन्यात तो डोंगर पूर्ण गुलाबी होऊन जातो म्हणतात. अक्षरशः लाखो लोक येतात आणि त्या उंच सजवलेल्या सासनकाठ्या घेऊन येतात. हां, सासनकाठ्या. त्या देवाच्या मानाच्या काठ्या असतात ना, मोठमोठ्या. हो, प्रत्येक घराण्याची वेगळी मानचिन्ह असलेली काठी असते. त्या घेऊन येतात, नाचवतात, पोवाडे, गवळणी म्हणतात. म्हणजे एक वेगळंच वातावरण असतं तिथे. या गुलालाच्या उधळणीमागे पण काही अर्थ आहे का? म्हणजे नुसता हा रंग उधळत नाहीत ना? नाही, त्याच्यामागे एक प्रतिकात्मक अर्थ आहे. असं मानलं जातं की राक्षसांशी लढताना देवाचा जो क्रोध प्रकट झाला होता ना, तोच आता भक्तांसाठी आशीर्वाद, प्रसाद बनला आहे.
अच्छा, म्हणजे क्रोधाचं रूपांतर आशीर्वादात झालंय. बरोबर. म्हणून ती उधळण करतात. यात्रेत मग वेगवेगळ्या घराण्यांचे माणकरी आपापल्या सासनकाठ्या नाचवतात. ज्योतिबाची पालखी यमाईच्या भेटीला जाते. महापूजा होते. हे सगळं म्हणजे देव आणि भक्त यांच्यातलं ते नातं, ते संरक्षण आणि श्रद्धा यांचं जणू वार्षिक नूतनीकरणच असतं. खरंय, ज्योतिबा हे अनेकांचं कुलदैवत पण आहेत. हो, खूप कुटुंबांचं. आणि त्यांना न्यायाचा देव पण मानतात ना. त्यांच्या नावाने घेतलेली शपथ लोक खरी मानतात. अगदी. आजही ही श्रद्धा कायम आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतात लोक, की रात्री डोंगरावर कधी-कधी नगारे वाजल्याचे किंवा घोड्यांच्या टापांचे आवाज येतात. अरे, हे कशाशी जोडलेलं आहे? ते त्यांच्या त्याच योद्धायोगी स्वरूपाशी जोडलं जातं. ते जागृत आहेत, आजही संरक्षण करत आहेत, अशी ती भावना आहे. आणि कोल्हापूरला आलेले बहुतेक भाविक अंबाबाई आणि ज्योतिबा या दोघांचं दर्शन एकत्र घेतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्योतिबा हे पौराणिक वीर आहेत, नाथयोगी आहेत आणि समाजाचे संरक्षक पण आहेत. बरोबर. या सगळ्याचं एक अनोखं मिश्रण त्यांच्या रूपात दिसतं. आणि त्याच परिसरात त्यांची बहीण मानलेल्या यमाईचं स्थान त्यांच्या केवळ संरक्षक नाही, तर कौटुंबिक रूपाला पण समोर आणतं. आणि चैत्री यात्रेतला तो गुलाल, तो फक्त एक सोहळा नाहीये. नाही, ती श्रद्धा, संरक्षण आणि दैवी क्रोधाचं आशीर्वादात झालेलं रूपांतर या सगळ्याचं एक जिवंत प्रतीक आहे. हे सगळं ऐकून एक विचार येतो मनात, की आजच्या या धावपळीच्या जगात, आधुनिक काळात सुद्धा ह्या अशा प्राचीन देवता आणि त्यांच्याशी जोडलेल्या स्थानिक जिवंत परंपरा आपलं महत्त्व, लोकांच्या मनातलं स्थान कसे टिकवून ठेवतात. करण्यासारखा प्रश्न आहे. देवता आणि श्रद्धा यांचं स्वरूप काळानुसार बदलतं, पण तरी त्यांचं मूळ कसं टिकून राहतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. खरंय. तर ज्योतिबाच्या ज्योतीप्रमाणे ज्ञानाचा हा प्रकाश सगळीकडे पसरावा, यासाठी ही माहिती इतरांसोबत नक्की शेअर करा. हो, नक्कीच. आणि तुम्हाला ह्या चर्चेतून काय नवं समजलं किंवा काय वाटलं ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच सखोल चर्चांसाठी आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.